नमस्कार, मी शिवम डाकोरकर, आपला शिवार 20 या माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो। आपण हा सोयाबीनचा एक प्लॉट बघतोय। काय होते, व्हायरस आणि तांबेरा यामध्ये बऱ्याचशा लोकांची गफलत होते। हे जे समोर जे आपल्याला दिसतंय व्हायरस म्हणजे पानावरती पिवळे प्लस हिरवे टिपके म्हणजे तो व्हायरस आहे। आणि व्हायरससाठी औषधं कुठलीही काम करत नाही, त्यामुळे व्हायरससाठी अतिरिक्त खर्च हा कोणीही करू नये। व्हायरस पसरवण्यासाठी जी कीड कारणीभूत आहे आपल्याला तिचं नियंत्रण चांगल्या तऱ्हेनं करायचं आहे। म्हणजे यामध्ये पांढरी माशीचा अटॅक, पांढरी माशी हे पसरवण्याचं काम जे झापडाने करत असते, म्हणून यासाठी सर्वप्रथम आपल्याला पांढऱ्या माशीचं नियंत्रण करणं फार गरजेचं आहे। नाहीतर जनरली सोयाबीनवरती औषधं फवारणी करत असताना 90% शेतकरी हे फक्त अळीनाशक वापरतात। आता खोळकीड आहे, चक्रीभुंग आहे, पानं खाणारी अळी आहे त्यावरची, पण पांढऱ्या माशीसाठी आपण पाहिजे तसे प्रयत्न करत नाही। आणि नेमकं आपलं चुकतं येतंच की ही पांढऱ्या माशीचं नियंत्रण न केल्यामुळे हा जो व्हायरस जो आहे हा पसरवण्याचं काम ती कीड झपाट्याने करते आणि तो लवकर नियंत्रणामध्ये येत नाही। मग यासाठी एक चांगलं कीटनाशक कुठलेही तुम्ही घेऊ शकता, किंवा चांगलं सजेस्ट जर माझ्याकडनं करायचं असेल मला, तर मी तुम्हाला प्रोटेक्स नावाचं एक कीटनाशक आहे KCMचं ऑर्गॅनिकमधलं 20 ml ज्याचा डोस एकत्र करायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं या व्हायरसला जागच्या जागी थांबवण्यासाठी जो आपण हॉटेलमध्ये किंवा बरीचशी लोक आपल्या घरी स्वयंपाक करत असताना भाजीला तडका लावण्यासाठी जो हिंगाचा उपयोग करतात, तोच हिंग 5 ग्रॅम प्रत्येक पंपात टाकून फवारणी करायची, जेणेकरून हा व्हायरस जागच्या जागी थांबेल। आणि या व्हायरसला पसरवण्यासाठी जी कीड जी आहे, जे माध्यम जे आहे पसरवण्याचं म्हणजे पांढरी माशी, या पांढऱ्या माशीचं नियंत्रण चांगलं होईल। यासोबत तुम्ही कोणतंही एखादी अळीनाशक ते वापरू शकता। आता हा प्लॉट फुलावरती आलेला आहे, म्हणजे जेमतेम फुलं लागायला सुरुवात झाली, तर याच औषधांसोबत एक गोष्ट सगळ्या शेतकरी बांधवांनी आवर्जून करायची, बोरॉन आणि झिंक या दोन्ही अन्नद्रव्यांची फवारणी आपल्या या पिकावरती सध्या झालीच पाहिजे। कारण फुलांची संख्या जास्त वाढणं गरजेचे आहे। वाढ तेवढी जास्त आता आवश्यक नाही आपल्याला, वाढ भरपूर ॲक्च्युली झालेली आहे, एवढी वाढ आपल्याला त्याची गरजही नाही आहे। मग या वाढीला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपण कुठलेही जरी औषध जरी वापरलं तर किती दिवस चांगले रिझल्ट मिळतात हे प्रत्येकाला आपले अनुभव आहेतच। मग यापेक्षा साधं सरळ एक काम करायचं की आता याला माल कसा लागेल चांगला, तर यासाठी बोरॉन झिंक या 2 औषधांच्या फवारण्या करायच्या। पांढऱ्या माशीचं नियंत्रणासाठी प्रोटेक्स, अळीनाशक एक कोणतेही तुमच्या आवडीनुसार कीटनाशक सोबत बोरॉन झिंक एकत्र करून फवारणी करायची। आणि या व्हायरसच्या नियंत्रणासाठी हिंग। बुरशीनाशकामध्ये एक चांगलं बुरशीनाशक मी तुम्हाला सांगू इच्छितो, मास्टर क्लीन नावाचं एक बुरशीनाशक आहे, ते KCM कंपनीचंच, जे की 20 ग्रॅम प्रत्येक पंपाला एकत्र करून फवारणी करायची आहे। बाकी याच्या जोडीला तुम्हाला काही खत वापरायचं असेल तर तुम्ही खत वापरू शकता। टॉनिक शक्यतो वापरण्याच्या भानगडीत पडायचं नाही एवढी हाईट असल्यानंतर, कारण हाईट ऑलरेडी भरपूर झालेली आहे। आता मेन फोकस जो राहील तो आपला फुलांवरती जाईल, जेणेकरून फुलांची संख्या चांगली वाढली पाहिजे। अजून तेवढी फुलं झाडावरती दिसत नाही, हाईट भरपूर घेतलेली आहे। आपल्याला फुलांसाठी बोरॉन आणि झिंक या दोन्ही अन्नद्रव्यांची फवारणी आता सध्या आपल्याला याच्यावरती करायची। आणि यासाठी हिंग कंपल्सरी फवारणी करायचंच आहे। कुठल्याही पिकावर जो काही व्हायरस येतो, या व्हायरसच्या नियंत्रणासाठी एकमेव औषध जर कुठलं चांगलं असेल ते म्हणजे पिकावरती हिंगाची फवारणी करणे, 5 ग्रॅम प्रति पंप। धन्यवाद। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा केलं नसेल तर। आणि हा व्हिडिओ जो आहे तुमच्या व्हॉट्सअपला, स्वतःच्या व्हॉट्सअपला स्टेटस म्हणून ठेवा। तुमचे शेतकरी बांधवांचे जे ग्रुप असतील तिथं फॉरवर्ड करा, म्हणजे जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल आणि त्यांचाही आपल्यासारखाच फायदा होईल। धन्यवाद।